अध्याय 13 ब्रह्मविमोहन लीला. गोपबालकांनी अघासूर वधाची चर्चा 1 वर्षापर्यंत का केली नव्हती हा परीक्षित महाराजांचा प्रश्न ऐकून शुकदेव गोस्वामींचा उत्साह द्विगुणित झाला. ते सांगू लागले, राजा, तुमच्या जिज्ञासूपणामुळे भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य लीला नवनवीन वाटत आहेत. असे म्हटले आहे की आपले मन, शक्ती, वाणी, कर्म हे सदैव श्रीकृष्णाविषयींचे श्रवण कीर्तनात संलग्न करणे हा भगवंत भक्तांचा स्वभाव असतो. यालाच कृष्ण भावना म्हटले जाते. आणि जो कृष्णविषयक श्रवण कीर्तनात सदैव तन्मय झालेला आहे त्यांच्याकरिता ही विषयवस्तू कधी निरस होत नाही. हेच दिव्य विषयवस्तूचे भौतिक विषयवस्तूहून आगळे वैशिष्ट्य आहे. भौतिक विषयवस्तू एकदा दोनदा ऐकल्यानंतर निरस बनते आणि पुन्हा तिच्या श्रवणात रुची वाटत नाही. मनुष्याला सदैव विषय पालट हवा असतो, परंतु दिव्य विषयवस्तू मात्र नित्य नवनवायमान असते. याचा अर्थच असा की भगवंताविषयी सदैव कितीही श्रवण आणि कीर्तन केले तरी कधीही थकवा येत नाही. उलट यामुळे मनुष्याचा उत्साह वाढतो आणि त्याला अधिकाधिक श्रवण करावेसे वाटते. आध्यात्मिक गुरुचे हे कर्तव्य आहे की ज्याने जिज्ञासू आणि प्रामाणिक शिष्याला सर्व रहस्यमय विषय समजावून सांगावे. आणि अशा प्रकारे शुकदेव गोस्वामींनी अघासूर वधाच्या घटनेची चर्चा 1 वर्षापर्यंत का केली गेली नव्हती त्याचे रहस्य स्पष्ट करून सांगायला प्रारंभ केला. ते परीक्षित महाराजांना म्हणाले, आता हे रहस्य ध्यानपूर्वक ऐका. श्रीकृष्णांनी अघासुराचा वध केला आणि त्याच्या मुखातून आपल्या मित्रांना वाचविले. त्यानंतर ती सर्व गोपबालके यमुनाकाठी आली. त्यावेळी श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, प्रिय मित्र हो, पहा तर खरे, हा मऊ वालुकामय यमुनाकाठ खेळण्यासाठी आणि भोजन करण्यासाठी किती सुरेख आहे. येथे यमुना जळात कशी सुंदर कमळे फुललेली आहे आणि त्याचा सुगंध कसा सर्वत्र दरवळला आहे ते पहा. हे पक्ष्याचे कूजन, मयुराची केकावली, वृक्षवेलीतून उमटणारी पानांची सळसळ आणि त्यांचा परस्पर उमटणारा प्रतिध्वनी या सर्वांचा मधुर संमिश्र स्वर या वृक्षावलीने निर्माण केलेल्या देखाव्याच्या सौंदर्यात अधिकच भर टाकणारा आहे. आता या फारच उशीर झाला आहे, आपल्याला भूक देखील लागली आहे, तेव्हा आपण येथेच पूजन करूया. आपण वासरांना पाणी पाजून आपल्या जवळच ठेवूया आणि म्हणजे आपण न्याहारी करीत असताना ते येथील कोवळ्या कुरणात आनंदाने चरतील. श्रीकृष्णाचा वेद ऐकल्यानंतर सर्व गोपबालकांना अतिशय आनंद झाला. ती म्हणाली, निश्चित आपण येथेच बसून भोजन करूया. त्याने वासरांना कोवळे मऊ गवत खाण्यासाठी सोडले. तदनंतर श्रीकृष्णांना मध्यस्थानी ठेवून ते सर्व त्याच्या भोवताली बसले. त्याने घरून आणलेल्या आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. श्रीकृष्ण गोपबालकांच्या रिंगणात मध्यवर बसले होते. सर्व मुले श्रीकृष्णाकडे मुख करून बसली होती. ती सर्वजण श्रीकृष्णांना समोरासमोर पाहण्याचे सुख घेऊ लागले. अशा प्रकारे जेव्हा ते सर्व वनभोजनासाठी बसले होते तेव्हा त्यांची शोभा एखाद्या कमळ फुलाप्रमाणे दिसत होती. सर्वांच्या मध्यात बसलेले श्रीकृष्ण कमळ कर्णिके समान दिसत होते आणि त्यांचे सवंगडी निरनिराळ्या कमळदळाप्रमाणे दिसत होते. गोपमित्रांनी फुले, पाने आणि तसेच झाडाच्या साली गोळा करून आणल्या होत्या आणि आपल्या शिदोऱ्यातील पदार्थ त्याच्यावर ठेवून श्रीकृष्णासमवेत ते आनंदाने भोजन करू लागले. भोजन करताना प्रत्येक गोपबालक श्रीकृष्णासमवेत घडलेल्या वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागले. अशा प्रकारे थट्टेच्या संभाषणाने ते सर्वात हसवीत सवंगड्यांच्या संगतीत आनंद घेऊ लागले. श्रीकृष्णाच्या कटिवस्त्रात उजव्या बाजूला बासरी खोचलेली होती आणि डाव्या बाजूला शिंग आणि वेत खोचलेले होते. त्यांनी आपल्या डाव्या हातात दही, भात आणि शिकरणीचा घास धरला होता आणि त्यांच्या कमलदला समान करांगुलांमधून तो दृष्टीस पडत होता. सर्व यज्ञतपांचे भोगते पूर्ण पुरुषोत्तम भगवान वृंदावनात आपल्या बालमित्रांसमवेत हास्यविनोद करीत भोजनाचा आनंद घेत होते. खरे तर त्यांचे बालसखे पूर्ण पुरुषोत्तमाच्या संगतीत निखिल दिव्यानंदाचे आस्वादन करीत होते. जवळच चरणारी वासरे गोवळ्या गवताच्या लोभाने सुदूर वनात पोचली आणि दृष्टीआड केली. आपली वासरे जवळपास नाहीत हे पाहून गोपबालकांना त्यांनी सुरक्षिततेविषयी काळजी वाटू लागली आणि ते भयभीत होऊन ओरडले, श्रीकृष्ण तर मूर्तिमंत भयाचे अंतक आहेत. सर्वांना भय वाटत असते, परंतु मूर्तिमान भयालाही श्रीकृष्णाचे भय वाटते. कृष्ण असे शब्द उच्चारताच त्या गोपबालकांचे भय मावळून गेले. श्रीकृष्णांचा आपल्या मित्रांवर गाढ स्नेह होता आणि म्हणून त्यांनी आनंदाचे भोजन सोडून वासरांच्या शोधात जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. ते आपल्या सख्यांना म्हणाले, मित्रांनो, तुम्ही अर्ध्या भोजनावरून उठू नका, आनंदाने भोजन करा. मी स्वतः वासरे शोधण्यासाठी जातो. श्रीकृष्णाच्या वाम हस्तकमळावर तो दह्या शिकरणीचा कवळ तसाच होता आणि त्याच स्थितीत ते तात्काळ वनातील झाडाझुडपांमधून आणि गुहांमधून वासरांचा शोध घेत फिरू लागले. अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण वनातून शोध केला, परंतु त्यांना कुठेही वासरे सापडली नाहीत. अघासुराचा वध झाला त्यावेळी देवी देवता मोठ्या आश्चर्याने त्या घटनेचे अवलोकन करीत होत्या. विष्णूच्या नाभीतून अंकुरित झालेल्या कमळावर प्रकट होणाऱ्या ब्रह्मदेवांचे देखील तेथे आगमन झाले होते आणि ते लहान बालक कृष्ण असे अद्भुत कृत्य कसे करू शकले याविषयी त्यांना अतिशय अचंबा वाटला होता. हे लहान गोपबालक स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवान असल्याचे त्यांना सूचित करण्यात आलेले होते, तरी त्यांना अजूनही भगवंताच्या दिव्य लीला पाहण्याची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी आता सर्व वासरे लपवून ठेवली. इकडे श्रीकृष्ण वासरांच्या शोधात वनात गेले असता ब्रह्मदेवांनी यमुनाकाठी येऊन गोपबालकांचे देखील अपहरण केले आणि त्यांना दुसरीकडे लपवून ठेवले. त्यामुळे श्रीकृष्णांना वनातून सर्वत्र शोध करूनही वासरे सापडली नाही आणि जेव्हा ते यमुनेच्या तीरावर आपल्या मित्राकडे परत आले तेव्हा त्यांना तेथे एकही गोपबालक दिसले नाही. ते आता आपल्या गोपसवंगड्यांनाही हरवून बसले होते. ते एका गुराखी मुलाच्या रूपाने
श्रीकृष्ण ब्रह्मदेवांच्या तुलनेत अगदी नगण्य होते, परंतु ते पूर्ण पुरुषोत्तम आहे. ब्रह्मदेवांनीच सगळी वासरे आणि सर्व गोपबालकांचे अपहरण केले असल्याचे त्यांनी खचितच जाणले. त्यांनी विचार केला, ब्रह्मदेवांनी सगळ्या वासरांचे आणि गोपबालकांचे अपहरण केले आहे, मग मी एकटाच वृंदावनात कसा जाणार? मातांना तर अतिशय दुःख होईल. श्रीकृष्णांनी आपल्या बालमित्रांच्या मातांना प्रसन्न ठेवण्याकरिता आणि ब्रह्मदेवांना आपल्या परम सामर्थ्याची जाणीव करून देण्याकरिता एकाच वेळी वासरांच्या आणि गोपबालकांच्या रूपात स्वतःच विस्तार केला. अर्थात ते स्वतःच सर्व गोपबालके आणि गोवत्से बनले. वेदशास्त्रातून म्हटले आहे की पूर्ण पुरुषोत्तम आपल्या शक्तीने सर्व प्राणीमात्रांमध्ये विस्तारित झाले आहेत. असे असल्याने त्यांना अनेक गोपबालकांच्या आणि वासरांच्या रूपात प्रकट होणे काही सामर्थ्यापलीकडची गोष्ट नाही. ती सर्व गोपबालके वेगवेगळ्या बांध्यांची रूपांची होती आणि त्यांची वस्त्रे, अलंकार तसेच त्यांचा स्वभाव आणि कार्य असे सर्वच वेगवेगळे होते. दुसऱ्या शब्दात प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आत्मा असल्याने प्रत्येकाची रुची, कार्ये, स्वभाव हे इतरांपासून भिन्न असतात. तथापि श्रीकृष्ण अशा वेगवेगळ्या रूपाच्या बालकांमध्ये प्रकट झाले. त्याचप्रमाणे ते स्वतः वेगवेगळ्या उंचीच्या, रंगांच्या आणि वासरांच्या रूपात देखील प्रकट झाले. हे शक्य होण्याचे कारण म्हणजे सर्व काही त्यांच्या शक्तीचेच प्राकट्य आहे. विष्णू पुराणात परस्य ब्रह्मण शक्ती असे म्हटले आहे. आपण या विश्वसृजनात पाहत असलेली जड सूक्ष्म तत्वे किंवा जीवमात्रांची कर्मे म्हणजे केवळ भगवंतांच्या शक्तीचेच विस्तार आहे. या विस्ताराची तुलना अग्नीपासून विस्तार पावणाऱ्या उष्णता आणि प्रकाशाशी करता येईल. अगदी मूळच्या गोपबालकांप्रमाणे आणि गोवत्सांप्रमाणे वेगवेगळी रूपे प्रकाशित करून आणि अशा स्वतःच्या रूपासमवेतच एकत्र येऊन भगवंतांनी वृंदावन ग्रामात प्रवेश केला. वृंदावनवासी जनांना काय घटित झाले होते समजलेच नाही. वृंदावनात पोचल्यावर सर्व वासरे त्यांच्या त्यांच्या गोठ्यांमध्ये गेली आणि गोपबालके त्यांच्या त्यांच्या घरी गेली. घरी पोचण्यापूर्वी गोपबालकांनी आपल्या बासऱ्या वाजविल्या. बासऱ्यांचा ध्वनी ऐकताच गोपिका आपल्या मुलांना घेण्याकरिता घराबाहेर आल्या. त्यांनी त्यांना छातीशी धरले. वात्सल्य स्नेहाच्या अतिरेकाने त्यांच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. त्यांनी आपल्या बालकांना स्तनपान करविले. वस्तुतः त्या आपल्या बालकांना स्तनपान करवित नव्हत्या, तर आपल्या बालकांच्या रूपाने प्रकट झालेल्या साक्षात पूर्ण पुरुषोत्तमांना स्तनपान करवित होत्या. तो त्यांचा भगवंतांचा एक उपहार होता. आपले दूध प्रत्यक्षपणे भगवंतांना भरविण्याची एक दुर्लभ संधीच वृंदावनातील वात्सल्यप्रेमी गोपिकांना लाभली होती. अशा रीतीने भगवान श्रीकृष्णांनी केवळ यशोदा मातेलाच आपल्याला स्तनपान करविण्याची संधी दिली असे नाही, तर या प्रसंगी त्यांनी सर्व प्रौढ गोपिकांनाही त्याने अशी संधी दिली. सर्व बालके आपल्या मातांशी नित्याप्रमाणेच व्यवहार करीत होती. त्यांच्या मातांनीही संध्यासमयी घरी येताच आपापल्या मुलांना स्नाने घातली. त्यांना तिलकांनी अलंकारांनी सजविले आणि दिवसभराच्या श्रमांती त्यांना प्रेमाने पोटभर भोजन दिले. दिवसभर दूर कुरणातून चरणाऱ्या गायी संध्याकाळी घरी आल्या आणि आपल्या हंबरण्याने आपापल्या वत्सांना बोलवू लागल्या. वासरे तत्काळ आपल्या मातांकडे जाऊन दुग्धपान करू लागली. गायीही आपल्या वत्सांना भेटून प्रेमाने चाटू लागले. ही वासरे आणि बालके मूलतः त्या वृंदावनातील गायी गोपिकांची स्वतःची अपत्ये नव्हती, तरीही त्यांच्या वासरांवरील आणि गोपबालकांवरील प्रेमाच्या नात्यात काही अंतर पडले नाही. उलट त्या गायी गोपिकांचा आपल्या अपत्यांवरील स्नेह स्वाभाविकपणे अतिशय गाढ होत गेला. वस्तुतः वृंदावनातील त्या गायींचे आणि प्रौढ गोपिकांचे आपापल्या स्वतःच्या अपत्यापेक्षाही श्रीकृष्णावर अत्याधिक प्रेम होते, परंतु त्या प्रसंगानंतर त्यांचे आपल्या अपत्यांवरील प्रेम तत्काळ वृद्धिंगत झाले. आता त्या श्रीकृष्णांप्रमाणेच त्यांच्यावर प्रेम करू लागल्या. संपूर्ण 1 वर्षापर्यंत श्रीकृष्ण त्या गोपबालकांच्या आणि गोवत्सांच्या रूपाने वृंदावनात आणि कुरणातून उपस्थित राहिले. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांचे परमात्मा हे अंशविस्तार रूप सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थित आहे. त्याचप्रमाणे त्यांनी 1 वर्षापर्यंत गोपबालकांच्या आणि गोवत्सांच्या रूपात आपला अंशविस्तार केला होता. 1 वर्ष पूर्ण होण्याअगोदर एकदा श्रीकृष्ण आणि श्री बलराम देव वासरांना चारण्यासाठी वनात गेले होते. तेव्हा गोवर्धन पर्वतावर काही गायी चरत असल्याच्या त्यांना दिसल्या. गोवर्धनाच्या पाठीशी दरीत मुले वासरांना चारीत असताना गायीची दृष्टी त्यांच्यावर गेली आणि अचानक त्या वासरांकडे धावत सुटल्या. त्या मागचे आणि पुढचे पाय जोडवून उड्या घेत खाली चालल्या. त्या आपल्या वत्सांवरील स्नेहातिरेकाने इतक्या भारावल्या होत्या की त्यांनी गोवर्धन पर्वतावरून कुरणापर्यंतच्या अडचणीच्या मार्गांचीही चिंता केली नाही. आपल्या वत्सांवरील गाढच मातृस्नेहामुळे त्यांच्या दुधाने भरलेल्या कासांमधून दूध भूमीवर ओसंडू लागले आणि त्या आपली पुच्छ उचलून वासरांजवळ आल्या. परंतु ती वासरे त्यांची नव्हती. गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी चरणारी ही वासरे त्याच्या वासराहून काहीशी मोठी होती आणि कुरणांवरील गवत खाऊन समाधानी असलेली ही वासरे गायीच्या कासांमधून पितील अशी अपेक्षा नव्हती. तथापि गायी त्यांच्याकडे धावत आल्या आणि त्यांना चाटू लागले. वासरे ही विनाविलंब त्यांच्या कासामधून दूध पिऊ लागली. त्यावेळी गायी वासरे एकमेकांच्या दृढ स्नेहबंधनाने बद्ध असल्याचे प्रत्ययास येत होते. जेव्हा या गायी गोवर्धन पर्वतावरून खाली वासरांकडे धावत सुटल्या, तेव्हा त्यांना सांभाळणाऱ्या गुराख्यांनी त्यांना अडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दुभत्या आणि मोठ्या गायी सांभाळण्याचे काम प्रौढ गोपांकडे असे आणि लहान वासरे सांभाळण्याचे काम लहान मुले करीत असत. वासरांनी गायीचे दूध पिऊ नये त्यासाठी शक्यतो त्यांना गायीपासून वेगळे ठेवण्यात येत असे. परंतु गोवर्धन पर्वतावर चरणाऱ्या गायींनी जेव्हा पायथ्याशी चरणारी वासरे पाहिली, तेव्हा त्यांनी वासरांकडे धाव घेतली. गायी सांभाळणाऱ्या गोपांना प्रयत्न करूनही त्यांना आवर घालता आला नाही. गायींना आवरण्यात असमर्थ झाल्यामुळे
अतिशय खजील झाले आणि त्यांना त्याचा मोठा राग आला. परंतु खाली उतरून आल्यावर वासरे सांभाळणारी आपली मुले पाहून त्यांचे अपत्य प्रेम उंचवळून आले. हे मोठे आश्चर्यकारक होते. आपल्या मुलांना पाहता क्षणी अगोदरच निराशेने खजील झालेल्या आणि रागावलेल्या गोपांची हृदये स्नेहातिरेकाने तत्काळ द्रवीभूत झाली. त्यांची निराशा आणि क्रोध मावळून गेला. ते आता आपल्या मुलांवरील पितृप्रेम प्रदर्शित करू लागले आणि मोठ्या स्नेहाने त्यांना उचलून घेत आलिंगन करू लागले. त्यांच्या मस्तकाच्या ठिकाणी अवघ्राण करीत ते त्यांच्या संगतीचा आनंद घेऊ लागले. त्यांना आलिंगन केल्यावर ते गोपगाईंना गोवर्धन पर्वतावर घेऊन गेले. वाटेवर त्यांना सारखे आपल्या बालकांचे स्मरण होत होते आणि नेत्रातून प्रेमाश्रू ओघळत होते. बलरामांनी जेव्हा गाईवत्से आणि पितापुत्रातील अशी अद्भुत स्नेहाची देवाणघेवाण पाहिली तेव्हा अशी असामान्य गोष्ट कशी घडली याचा त्यांना अचंबा वाटला. कारण ही वासरे आणि गोपबालक इतकी लहान नव्हती, त्यांच्याकडे फारसे लक्ष देण्याची आवश्यकता नव्हती. मात्र त्यांनी आपापसात प्रदर्शित केलेले प्रेम खचितच असामान्य होते. सर्वच व्रजवासी जनांचा श्रीकृष्णावर जसा प्रगाढ स्नेह होता तसाच स्नेह ते आपल्या मुलांविषयी प्रकट करू लागले होते आणि गायी देखील आपल्या वत्सांवर श्रीकृष्णांसारखेच प्रेम करू लागल्या होत्या. हे सगळे पाहून बलरामांनी निर्णय केला की हा स्नेह प्रदर्शनाचा अद्भुत प्रकार जो घटित झाला आहे त्याला एकतर देवी देवता अथवा एखादा शक्तिसंपन्न मनुष्य कारण आहे. त्यानेच आपल्या शक्तीचा चमत्कार केला असावा, अन्यथा असा चमत्कार का घडावा. अंततः ते या निर्णयावर पोचले की या चमत्काराला निश्चितच आपण ज्यांना आपले उपास्य भगवंत समजतो ते श्रीकृष्णच कारण आहेत. त्यांनी विचार केला हे सर्व श्रीकृष्णांचे कृत्य आहे आणि मला त्यांची गूढ शक्ती समजणे शक्य नाही. अशा रीतीने ही सर्व वासरे आणि गोपबालके म्हणजे श्रीकृष्णाचे अंशविस्तार असल्याचे बलरामांच्या लक्षात आले. भगवान बलरामांनी श्रीकृष्णाकडे वस्तुस्थितीविषयी पृच्छा केली. ते म्हणाले, प्रिय कृष्ण, मला प्रारंभी असे वाटले की बालके आणि वासरे एकतर थोर ऋषी आणि संत असावेत अथवा देवता असावेत, परंतु ही सर्व तुझी विस्तार रूपे आहेत असे दिसते. ती सर्व तूच आहेस. तूच स्वतः वासरांचा आणि गोपबालकांचा अभिनय करू लागला आहेस. या गोष्टीचे रहस्य काय? पहिली वासरे आणि गोपबालक कुठे गेले? तू स्वतः या गोपबालकांच्या आणि गोवत्सांच्या रूपाने कशाकरिता प्रकट झाला आहे? कृपया मला हे सर्व कळू दे. ब्रह्मदेवांनी वासरांच्या आणि बालकांचे कसे अपहरण केले होते आणि मूळची वासरे आणि बालके हरवलेली असल्याचे व्रजवासी जनांना समजू नये म्हणून स्वतःचा विस्तार करून त्या घटनेला कसे लपवून ठेवले आहे हे श्री बलरामांच्या विनंतीवर श्रीकृष्णांनी त्यांना संक्षेपात सांगितले. श्रीकृष्ण बलरामांचे असे संभाषण चालले असताना ब्रह्मदेव एका क्षणाच्या मध्यंतरानंतर वृंदावनाकडे परत आले. येथे एक क्षण म्हणजे ब्रह्मदेवांच्या आयुर्मर्यादेनुसार समजावा. तर भगवद्गीतेतून आपल्याला ब्रह्मदेवाच्या आयुष्य मर्यादेची माहिती मिळते. 1 चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचे 12 तास होत. याप्रमाणे ब्रह्मदेवाचा एक क्षण हा सौर कालगणनेनुसार 1 वर्षाचा काळ होय. ब्रह्मदेवाच्या कालगणनेप्रमाणे ते एका क्षणानंतर मित्र आणि वासरांच्या अपहरणाने उडालेल्या गोधराची मोज पाहण्याच्या इच्छेने वृंदावनाकडे परत आले. तथापि आपण अग्नीशी खेळ खेळत आहोत याचेही त्यांना भय वाटत होते. श्रीकृष्ण त्यांचे स्वामी होते आणि त्यांनी श्रीकृष्णाच्या सवंगड्यांचे आणि गोवत्सांचे अपहरण करून खोडकरपणा केला होता. ब्रह्मदेव खरोखर काय घडते ते पाहण्यासाठी उत्सुक होते आणि म्हणून त्यांनी त्या फार काळ वाट पाहिली नाही. ते क्षणात परत आले. वृंदावनात आल्यावर ब्रह्मदेवांना तेथे पूर्वीप्रमाणे सर्व वासऱ्याने श्रीकृष्णांसोबत क्रीडा करणारे गोपमित्र दिसले. त्यांनी तर सर्व गोपबालकांचे आणि गोवत्सांचे अपहरण करून त्यांना योगशक्तीच्या प्रभावाने निद्राधीन करून लपून ठेवले होते. याची त्यांना मनोमन पूर्ण निश्चिती होती. तथापि आता मात्र हे गोपमित्र आणि गोवत्से अगदी तसेच दिसत होती. ब्रह्मदेव विचार करू लागले, मी सर्व गोपबालकांचे आणि गोवत्सांचे अपहरण केले होते आणि अजूनही निद्रस्त असल्याचे मला माहीत आहे. मग आता त्याच प्रकारची वासरे आणि बालके श्रीकृष्णांसोबत क्रीडा करीत आहेत ते कसे? माझ्या शक्तीचा त्यांच्यावर प्रभाव झाला नाही असे म्हणावे की काय? ते 1 वर्षापासून श्रीकृष्णांसोबत क्रीडा करीत आहेत असे तर नाही. ब्रह्मदेवांनी गोवत्से आणि गोपमित्र कोण असावेत आणि आपल्या शक्तीचा प्रभाव त्यांच्यावर कसा झाला नाही हे जाणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना काहीच निर्णय काढता आला नाही. अर्थात ते स्वतःच्याच योगशक्तीच्या इंद्रजालात फसले होते. तेथे त्यांच्या योगशक्तीची अंधकारातल्या हिमपर्वतासारखी अथवा दिवसा चमकणाऱ्या काजव्यासारखी स्थिती झाली. रात्रीच्या अंधकारात काजवा काही चकाकी दाखवू शकतो, तसेच दिवसा सूर्यप्रकाशात पर्वत शिखरांवरील हिम चांदीसारखी चमक दाखवितो, परंतु रात्री हिम चमकत नाही आणि दिवसाला काजवा चमकत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने दाखवलेले योग सामर्थ्य श्रीकृष्णाचे योग सामर्थ्यापुढे रात्रीच्या हिमपर्वताप्रमाणे अथवा सूर्यापुढील काजव्याप्रमाणे ठरते. अल्प सिद्धी सामर्थ्य प्राप्त असलेला मनुष्य जर मोठ्या सिद्धी सामर्थ्यापुढे आपले शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करू लागला तर त्याला निष्प्रभ व्हावे लागते. ब्रह्मदेवांसारख्यांची भगवान श्रीकृष्णांसमोर योग सामर्थ्य प्रकट करण्याच्या प्रयत्नामुळे हास्यास्पद स्थिती झाली. ते स्वतःच्या योग सामर्थ्याविषयी स्वतः संभ्रमित झाले. ब्रह्मदेव संभ्रमित होऊन श्रीकृष्णांसोबत क्रीडा करणाऱ्या गोपबालकांकडे आणि गोवत्सांकडे पाहत असताना ही बालके आणि गोपबालके मूळची नाहीत याची त्यांना जाणीव व्हावी म्हणून या गोवत्सांनी आणि गोपबालकांनी आपली विष्णुरूपे प्रकट केली. वस्तुतः मूळची वासरे आणि बालके ब्रह्मदेवांची योगशक्तीच्या प्रभावाखाली निद्रस्त होती, परंतु ब्रह्मदेवांसमोरील गोवत्से आणि गोपबालके श्रीकृष्णांची विस्तारित रूपे होती. विष्णू हे श्रीकृष्णांचे
श्रीकृष्णांचे पुरुषावतार असल्याने ब्रह्मदेवांसमोर ती विष्णू रूपे प्रकट झाली होती. त्यांची शरीरकांती नील वर्णाची होती. त्यांनी पितांबर धारण केले होते. ती सर्व रूपे चतुर्भुज होती आणि त्यांनी आपल्या हातात शंख, चक्र, गदा, कमळ अशी चिन्हे धारण केली होती. त्यांच्या शिरावर दीप्तिमान हिरे जडित मुकुट होते आणि कंठात मुक्त माळा होत्या. कानात कुंडले होती आणि त्यांनी पुष्पहार घातलेले होते. त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह होते. त्यांच्या हातात बाजूबंद व इतर आभूषणे होती. त्यांचे कंठ शंख सदृश वलयांकित होते. त्यांचे चरण नुपुराने सुशोभित होते. त्यांच्या कटीला सुवर्ण मेखला होत्या. त्यांची करंगुले रत्नाच्या अंगठ्याने सुशोभित होती. तसेच प्रत्येक विष्णूच्या संपूर्ण देहावर चरणकमलांपासून ते मस्तकापर्यंत कोमल तुळशीपत्रे आणि पुष्पकलिका उधळलेल्या होत्या. त्या विष्णू रूपाचे एक विशेष लक्षण होते की ते सर्व रूपे दिव्य सौंदर्याने संपन्न होती. त्यांचे स्मित चांदण्याप्रमाणे होते आणि दृष्टिपात सूर्योदयाप्रमाणे होता. केवळ त्यांच्या आपल्या नेत्रकटाक्षाने ते तमोगुण आणि रजोगुणाची उत्पत्ती करते आणि पालन करते असल्याचे दिसत होते. विष्णू सत्वगुणाचे अधिपत्य करणारे होते. ब्रह्मदेव रजोगुणाचे आणि शिव तमोगुणाचे अधिपत्य करणारे होते. विश्वसृजनातील सर्व गोष्टीचे पालन पोषण करणारे म्हणून विष्णू हे ब्रह्मदेवांचे आणि भगवान शिवांचे देखील उत्पत्ती करते आणि पालन पोषण करते आहेत. या विष्णू रूपानंतर ब्रह्मदेवांनी तेथे आपल्यासारखे अनेक ब्रह्मदेव, शिव आणि देवदेवता यासहित मुंगीपर्यंतचे नगण्य जीव तसेच शूद्र तरुणापर्यंतची अशी अखिल चराचर सृष्टी विष्णूभोवती घरट्या घालीत नृत्य करीत असल्याचे पाहिले. त्यांच्या नृत्यासोबत विविध प्रकारच्या संगीताची साथ होती आणि ते सर्व भगवान विष्णूची पूजा करीत होते. ब्रह्मदेवांना तेथे अशी अनुभूती होत होती की तेथील सर्व विष्णुरूपे ही सूक्ष्मातिसूक्ष्म अणुप्रमाणे होण्याच्या अनिमा सिद्धीपासून ते विश्वाप्रमाणे प्रचंड आकार धारण करण्याच्या महिमा सिद्धीपर्यंतच्या सर्व सिद्धींनी परिपूर्ण होती. विष्णूंमध्ये ब्रह्मदेव, शिव, देवी देवता यांच्या सर्व योगसिद्धी आणि विश्वसृजनाची 24 तत्वे असे सर्वच पूर्ण रूपाने वर्तमान होते. भगवान विष्णूच्या प्रभावाने दुय्यम स्वरूपाच्या सर्व सिद्धी त्यांची उपासना करीत होत्या. काल, दिक, विश्वसृष्टी, संस्थापन, इच्छा, कर्मे आणि प्रकृतीचे 3 गुण हे सर्व त्याच्या उपासनेत संलग्न होते. ब्रह्मदेवांनी भगवान विष्णू हे पूर्ण सत्याचे आणि सर्व ज्ञानाचे, सर्व आनंदाचे आगर असल्याचा, तसेच त्यांच्यात सत, चित्त, आनंद अशा 3 दिव्य लक्षणांचा समन्वय असल्याचा, तसेच ते उपनिषदांच्या अनुयायांच्या उपासनेचा विषय असल्याचा साक्षात्कार केला. योग्यांना तसेच देवी देवतांना सिद्धी प्राप्त असतात, परंतु त्यांचे सामर्थ्य विशिष्ट मर्यादित असते. तथापि येथे जी वासरे आणि गोपबालके आपली रूपे पालटून विष्णू रूपात प्रकट झाली होती ती मात्र आता योग्यांना आणि किंवा देवदेवतांना प्राप्त झालेल्या सिद्धीचा प्रकार नव्हता. त्याचप्रमाणे ती विष्णू मायेचे अथवा विष्णू शक्तीचे देखील प्रदर्शन नव्हते, तर ती विष्णू रूपे साक्षात विष्णू होती. विष्णू आणि विष्णू माया यांचा संबंध अग्नी आणि उष्णता यांच्यासारखा आहे. उष्णतेमध्ये अग्नीचा उष्मा हा गुण आहे, परंतु उष्णता म्हणजे अग्नी नाही. त्याप्रमाणे ही विष्णू रूपे काही अग्नीच्या उष्णतेप्रमाणे नव्हती, तर ती प्रत्यक्ष अग्निप्रमाणे अर्थात प्रत्यक्षात विष्णूच होती. भगवान विष्णू सच्चिदानंदमय आहेत. दुसरे उदाहरण म्हणजे वस्तूची नानाविध प्रतिबिंबे. उदाहरणार्थ सूर्याची अनेक प्रतिबिंबे वेगवेगळ्या जलपात्रात पडतात, परंतु ती प्रतिबिंबे सूर्य नाहीत. त्या पात्रातील सूर्यांपासून खरा प्रकाशाने किंवा उष्णता मिळत नाही. तथापि श्रीकृष्णांनी तेथे घेतलेली रूपे पूर्णपणे विष्णू होती. या संदर्भात सत्य, ज्ञानानंतानंद अशी शब्दयोजना केलेली आहे. अर्थात ही रूपे सत्य, ज्ञानमय, अनंत आणि आनंदमय अशी आहेत. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची कीर्ती महान आहे. उपनिषदांचे निर्विशेषवादी अनुयायी त्यांना जाणण्यापर्यंतच्या ज्ञानाच्या स्तरावर देखील पोहोचू शकत नाहीत. दिव्य भगवत रूपे निर्विशेषवाद्यांच्या जाणीवेच्या पलीकडची आहे, कारण त्यांना उपनिषदांच्या अध्ययनातून केवळ परमसत्य हे जड तत्वात्मक नाही अथवा भौतिकतेने बद्ध नाही इतकेच समजू शकते. श्रीकृष्णाच्या स्वांश रूपाच्या प्राकट्यातून ब्रह्मदेव आपल्या मर्यादित बुद्धी सामर्थ्याने विश्वसृष्टीतील चराचर वस्तू श्रीकृष्णाच्या शक्तीने अस्तित्वात कशा राहतात हे जाणू शकले. ब्रह्मदेव जेव्हा आपल्या एकादश इंद्रियाच्या कक्षेतील मर्यादित कर्तृत्वाच्या मर्यादित शक्तीत आणि चेतनेत खजील होऊन तिष्ठत राहिले, तेव्हा त्यांना अनुभूती होत होती की आपण देखील भौतिक शक्तीच्या हातातील एक कठपुतळी आहोत. कठपुतळीला स्वतः होऊन स्वतंत्रपणे नाचण्याचे सामर्थ्य असत नाही. ती खेळ करणाऱ्या स्वामींच्या आदेशाने नाचत असते. त्याचप्रमाणे देवदेवता आणि अन्य जीवमात्रे असे सर्वच पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या अधीन आहेत. ती श्री चैतन्य चरितामृतात म्हटले आहे की एकमात्र श्रीकृष्ण स्वामी आहोत आणि इतर सर्व त्यांचे दास आहेत. अखिल जगत भौतिक प्रभावाच्या लाटांखाली आहे आणि जीवमात्रे पाण्यात तरंगणाऱ्या तृणपात्यांप्रमाणे आहेत. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वासाठी सतत संघर्ष चालू आहे. तथापि मनुष्याला आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचे शाश्वत सेवक आहोत ही जाणीव होताच या माईक अस्तित्वासाठी चाललेल्या संघर्षाचा तत्काळ अंत होतो. ज्यांचे विद्यादेवीवर पूर्ण अधिपत्य आहे, ज्यांना वैदिक ज्ञानातील सर्वश्रेष्ठ
अधिकारी मानण्यात येते असे भगवान ब्रह्मदेव देखील पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी प्रकाशित केलेले असामान्य सामर्थ्य जाणण्यात असमर्थ ठरल्याने पूर्णपणे भ्रांत झाले. या लौकिक जगातील ब्रह्मदेवांसारखी अधिकारी व्यक्ती देखील भगवंताची योग सामर्थ्य समजण्यात समर्थ नाही. त्याचे सामर्थ्य जाणणे तर सोडाच, परंतु श्रीकृष्णांनी त्यांच्या समोर जी लीला प्रकट केली होती ती पाहून ते पूर्णपणे गोंधळून गेले होते. श्रीकृष्ण विष्णू रूपाचा प्रकाश करीत होते आणि स्वतःला गोपमित्राने गोवत्सात रूपांतरित करीत होते. या गोष्टी कशा घडू शकतात हे समजण्यास असमर्थ झालेल्या ब्रह्मदेवांची करुणा येऊन श्रीकृष्णांनी पूर्णपणे विष्णू रूपे प्रकट केले आणि योगमायेचे आवरण दूर केले. भगवद्गीतेत म्हटले आहे की भगवंत योगमायेच्या आवरणाने आवृत्त असल्याने ते सामान्य नेत्रांना दृश्य होत नाही. वस्तुस्थितीला आवृत्त करणे ही महामाया होय. महामायाबद्ध जीवाला या विश्वसृजनाच्या पलीकडे असलेल्या भगवंतांची जाणीव होऊ देत नाही. परंतु जी शक्ती काही विशिष्ट ठिकाणीच भगवंतांचा प्रकाश होऊ देते आणि काही ठिकाणी ती त्यांना प्रकाशित करीत नाही, ती योगमाया होय. ब्रह्मदेव सामान्य बद्धात्मा नाहीत. ते देवदेवतांच्या तुलनेत अत्यंत श्रेष्ठ आहेत आणि तरी देखील ते भगवंताच्या मायेचे आकलन करू शकले नाही. म्हणून भगवंतांनी स्वेच्छेनेच आपल्या शक्तीचे अधिक प्रदर्शन करणे थांबविले. बद्ध आत्मा केवळ भ्रांतच होत नसतो, तर तो कोणतीही गोष्ट पूर्णपणे समजण्यास असमर्थ असतो. ब्रह्मदेव अधिकाधिक भ्रांत होऊ नये म्हणून भगवंतांनी योगमायेचे आवरण काढून घेतले. ब्रह्मदेवांना भ्रांतीतून मुक्त करण्यात आले. तेव्हा ते अगदी मृतावस्थेतून जागृत झाल्यासारखे दिसत होते. ते मोठ्या कष्टाने नेत्र उघडण्याचा प्रयत्न करू लागले आणि अशा रीतीने ते सामान्य नेत्रांनी बाह्य जगत पाहण्यात समर्थ होऊ शकले. त्यांनी वृंदावनाचे अत्यंत मनोहर दृश्य सभोवती पाहिले आणि ते सर्व प्राणीमात्रांना जीवन देणाऱ्या वृक्षवलीने व्याप्त होते. जेथे प्राण्यांसहित सर्व जीव सामान्य प्रकृतीच्या अतीत आहेत अशा दिव्य वृंदावनाचे महत्त्व त्यांना समजले. वृंदावनात व्याघ्रादिकांसारखे क्रूर पशु देखील हरिणांसोबत आणि मानवांसोबत शांततेने राहतात. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या अखंड उपस्थितीमुळे वृंदावन हे सर्व इतर स्थानाहून अलौकिक आहे, दिव्य आहे, तसेच कामलोभादींपासून मुक्त आहेत याची देखील त्यांना जाणीव झाली. अशा या वृंदावनात पूर्ण पुरुषोत्तम भगवान एका लहान गोपबालकांची भूमिका करीत होते. ब्रह्मदेवाने पाहिले की हे लहान गोपबालक आपल्या डाव्या हातावर दहीभाताचा कवळ घेऊन आपल्या चुकलेल्या वासरांचा आणि गोपबालकांचा शोध करीत वनातून फिरत आहे. 1 वर्षापूर्वी जेव्हा गोवत्साने गोपमित्र हरविले होते तेव्हा गोपालकृष्ण याच अवस्थेत त्यांचा शोध घेत होते. ब्रह्मदेव आपल्या हंसवाहनावरून त्वरित खाली उतरले. एखाद्या सुवर्णदंडाप्रमाणे त्यांनी श्रीकृष्णापुढे लोटांगण घातले. सन्मान अर्पण करण्याच्या कृतीला भगवद्भक्तांमध्ये दंडवत शब्दाचा प्रयोग होत असतो. दंडवत म्हणजे दंडाप्रमाणे लोटांगण घालून प्रणाम करणे होय. प्रत्येकाने श्रेष्ठ भगवद्भक्ताला असे लोटांगण घालून साष्टांग प्रणाम करावा. त्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी श्रीकृष्णाविषयी सन्मान प्रदर्शित करण्याकरिता त्यांच्यापुढे साष्टांग दंडवत प्रणाम केला. ब्रह्मदेवांची अंगकांती सोनेरी असल्याने तेव्हा श्रीकृष्णांसमोर एखादा सुवर्णाचा दंडच पडला असल्यासारखे वाटत होते. ब्रह्मदेवाचे 4ही मुकुट श्रीकृष्णाच्या चरणकमळाचा स्पर्श करू लागले. आनंद विभोर होऊन त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि आपल्या अश्रूंनी त्यांनी श्रीकृष्णांचे चरणकमळ धुतले. श्रीकृष्णाच्या अद्भुत कृत्याचे स्मरण करीत ते त्यांना वारंवार दंडवत प्रणाम करू लागले. अनेक वेळा प्रणाम करून ते उठून उभे राहिले आणि त्यांनी आपल्या हाताने नेत्रातील अश्रू पुसले. श्रीकृष्णांना समोर पाहत ते कंपित झाले आणि हात जोडून अतिशय आदराने आणि विनयाने ते त्यांचे स्तवन करू लागले. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील ब्रह्मविमोहन लीला नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.